आणि माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून संविधान आणि भारत. आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर परीक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पुस्तकात इन्हेलेशन ऑफ कास्ट मध्ये म्हणतात की जात ही केवळ श्रमांची विभागणी नाही, ती श्रमिकांची विभागणी आहे. मित्रांनो, याच वाक्यातून बाबासाहेबांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. भारत स्वतंत्र झाला, पण बाबासाहेबांना माहित होतं जोपर्यंत जात, विषमता आणि अन्याय जिवंत आहे तोपर्यंत भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही. म्हणूनच बाबासाहेब संविधान लिहिताना फक्त कायदे लिहित नव्हते, तर नवभारताची सामाजिक रचना घडवित होते. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात लोकशाही म्हणजे फक्त बहुमताचं राज्य नव्हतं. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधील भाषणात ते ठामपणे सांगतात की राजकीय लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा तिचा पाया सामाजिक लोकशाहीवर असेल. याचा अर्थ काय? मतदानाच्या दिवशी लोकशाही आठवणं पुरेसं नाही, तर दररोजच्या वागण्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिसली पाहिजे. मित्रांनो, याच विचारातून संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 मूल्ये आली. ही मूल्ये बाबासाहेबांनी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली नाहीत, तर ती भारतीय समाजाच्या जखमांमधून घडवली. संविधानातील मूलभूत हक्क हे बाबासाहेबांच्या पुस्तकातील विचारांचे कायद्यात रूपांतर आहे. कलम 14 समानतेचा हक्क हा एन्हिलेशन ऑफ कास्ट मधील जाती निर्मूलनाचा विचार आहे. कलम 15 भेदभाव विरोधी तरतूद हा मानवी प्रतिष्ठेचा जाहीरनामा आहे. आणि मित्रांनो, कलम 17 अस्पृश्यतेचा अंत हा कायदा नाही, तो आहे हजारो वर्षांच्या अमानुषतेवर दिलेला ठाम नकार. स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये स्पष्ट लिहिलंय की राज्य जर फक्त श्रीमंतांचं रक्षण करत असेल आणि दुर्बल घटकांकडे दुर्लक्ष करत असेल तर ती राज्य व्यवस्था अपयशी ठरते. म्हणूनच बाबासाहेबांनी संविधानात आरक्षणाची तरतूद केली. ही दया नव्हती, ही समान संधी निर्माण करण्याची यंत्रणा होती. मित्रांनो, आरक्षणाचा अर्थ कोणाचा हक्क हिरावून घेणं नाही, तर पिढ्यानपिढ्यांच्या अन्यायाची भरपाई आहे. हा विचार आपण बाबासाहेबांच्या पुस्तकात स्पष्टपणे पाहतो. बाबासाहेबांनी फक्त भारतीय ग्रंथ वाचले नाहीत, तर जागतिक लोकशाहीचा अभ्यास केला होता. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या सगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास करून त्यांनी भारतासाठी सर्वात व्यापक आणि मानव केंद्रित संविधान तयार केलं. पण तरी सुद्धा ते म्हणतात की संविधान हे शेवटी कागदावरचं साधन आहे, त्याला जिवंतपणा आणणं हे समाजाचं काम आहे. म्हणूनच मित्रांनो, जर संविधानाचं पालन झालं नाही तर दोष संविधानाचा नसतो, दोष आपल्या मानसिकतेचा असतो. कारण बाबासाहेबांना बहुसंख्याकांचा नव्हे तर शेवटच्या माणसाचा भारत हवा होता. महिलांबद्दल बाबासाहेब द राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन मध्ये लिहितात की ज्या समाजात स्त्रीची स्थिती खालावलेली आहे तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही. याच विचारातून हिंदू कोडबिल आलं. समाज तयार नव्हता, पण बाबासाहेब म्हणाले, मी समाजासाठी कायदा बनवतोय, समाजाच्या भीतीने नव्हे. मित्रांनो, द बुद्ध अँड हिज धम्म मध्ये बाबासाहेब सांगतात की समाज टिकवायचा असेल तर करुणा आणि नैतिकता आवश्यक आहे. म्हणजेच कायद्याबरोबरच माणुसकीची जोड असली पाहिजे. बुद्धाचा धम्म म्हणजे पलायन नव्हे, तर करुणेवर आधारित सामाजिक क्रांती आहे. म्हणूनच संविधानात बंधुतेला विशेष महत्त्व दिलं गेलं. आज आपण बाबासाहेबांचा फक्त जय जयकार करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत म्हणजे कायद्याने समान, संधीने समान आणि सन्मानाने समान भारत. हा भारत आपोआप तयार होणार नाही, तर तो संविधान वाचणाऱ्यांनी नव्हे, संविधान जगणाऱ्यांनी घडवावा लागेल. बाबासाहेबांनी संविधानाचा शेवट करताना एक गंभीर इशारा दिला होता की संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे लोक जर चुकीचे असतील तर ते अपयशी ठरेल. कारण संविधान म्हणजे फक्त न्यायालयात वापरण्याची वस्तू नाही, तर ती दैनंदिन जीवनात जगण्याचं तत्वज्ञान आहे. याच विचारातून बाबासाहेबांनी दिला 3 शब्दांचा अमर मंत्र. शिका, कारण ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. संघटित व्हा, कारण तुटलेला समाज टिकत नाही. संघर्ष करा, कारण न्याय आपोआप मिळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत म्हणजे पुस्तकातून कायद्यात उतरलेला भारत, न्यायावर उभा राहिलेला भारत, बंधुतेने जोडलेला भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत म्हणजे फक्त घोषणांचा भारत नाही, तो जबाबदारीचा भारत आहे. संविधान आपल्याला विचारतं, तू अन्याय पाहून गप्प बसतोस का की संविधान म्हणून उभा राहतोस? कारण बाबासाहेबांनी आपल्याला फक्त हक्क दिले नाहीत, तर न्यायाची लढाई लढण्याची ताकद दिली. आज मी ते एवढंच ठामपणे सांगते की संविधान बदलू नका, संविधान जगा. हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल.
मी माझे भाषण त्या अमर शब्दांनी संपवते. मी प्रथम आणि शेवटी भारतीय आहे. जय संविधान, जय भारत. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.